नागपुर में पुलिस ने BMW कार में घूम रहे एक संदिग्ध युवक को धर दबोचा है। कार की तलाशी के दौरान एक देसी पिस्टल, कारतूस और भारी मात्रा में संदिग्ध सामान बरामद हुआ है। आरोपी शुभम महल्ले शराब के नशे में फुटपाथ पर गाड़ी चढ़ाकर हंगामा कर रहा था। घटना 31 जुलाई रात करीब 10 बजे की है, जब कोतवाली थाना पुलिस को डायल 112 पर एक कॉल मिला। मौके पर पहुंचे बीट मार्शल ने पाया कि एक BMW गाड़ी MH04 FZ 1987 फुटपाथ पर चढ़ चुकी है और उसका ड्राइवर नशे की हालत में है। पुलिस ने जब गाड़ी की तलाशी ली तो चौंकाने वाले खुलासे हुए। आरोपी के पास से एक देसी पिस्टल, एक कारतूस और BMW गाड़ी सहित कुल 9,26,000 रुपए का सामान बरामद हुआ। फिलहाल पुलिस ने आरोपी पर IPC की धारा 281, मोटर वाहन अधिनियम की धारा 184, 185 और आर्म्स एक्ट की धारा 325 तथा महाराष्ट्र पुलिस एक्ट की धारा 135 और धारा 37(1)(3) के तहत केस दर्ज कर आगे की कार्रवाई शुरू कर दी है। काल रात्री दारूच्या नशेमध्ये बेदारकपणे BMW कार चालवतानाची माहिती आम्हाला प्राप्त झाल्यानंतर घटनास्थळावरून दारूच्या नशेच्या अंमलाखाली असलेल्या इसमाला ताब्यात घेतलं। पोलीस स्टेशनमध्ये आणले असता त्याची वाहनाची BMW कारचा सर्च घेतला असता त्या सर्चमध्ये आम्हाला एक पिस्टल आणि मॅगझिन आणि कारतूस मिळालं। त्या कारमधल्या इसमाचं नाव होतं शुभम महल्ले, राहणार गणेशपेठ। या इसमाच्या ताब्यातून ते कार आणि पिस्टल आम्ही जप्त केलेला आहे। हा आरोपी अभिलेखावर असून यापूर्वी सुद्धा त्याच्यावरती तहसील पोलीस स्टेशनमध्ये आर्म्स ॲक्टचे गुन्हे दाखल आहेत आणि या आरोपीचा कडून हे पिस्टल कोणाकडून आणलं त्याबाबतचा अधिक तपास कोतवाली पोलीस स्टेशनतर्फे चालू आहे। हा मुंबईवरून त्यांनी कार BMW परचेस केली होती आणि ती कार परचेस केल्यानंतर तो काल सायंकाळी 4:30च्या दरम्यान मुंबई ते नागपूर असा आला होता आणि थोडा वेळ घरी आराम केल्यानंतर तो कार घेऊन बाहेर फिरायला निघाला आणि तो गाडीतच मद्यप्राशन करून चालला होता आणि त्या मद्यप्राशनच्या धुंदीमध्ये शुक्रवारी रोड ह्या ठिकाणी ती गाडी डिवायडरला धडकली आणि धडकल्यावरून आम्हाला माहिती मिळाली आणि त्याला आम्ही त्यावेळेस ताब्यात घेतलं होतं। हा जो आरोपी आहे हा ज्यावेळेस नशेमध्ये होता त्यावेळेस हा एकटाच होता घटनास्थळी आणि त्याला एकट्यालाच आम्ही त्यावेळेस घटनास्थळावरून त्याला माहिती घेतली आणि माहिती घेऊन त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर याचं जेव्हा आम्ही अभिलेख पडताळला त्यावेळेस याच्यावरती गुन्हे दाखल होते आम्हाला दिसून आलं, म्हणून आम्ही संशयावरून त्या गाडीचं तात्काळ सर्च केला होता आणि यापूर्वी तहसील पोलीस स्टेशनमध्ये अशी माहिती आहे की 2 वेपनपैकी एक वेपन त्याच्या ताब्यातून मिळालं होतं, एक वेपन मिळणं बाकी होतं। ती वेपन काल त्याच्याकडून आम्ही ताब्यात घेतलेलं आहे।